नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे श्वसन संस्थेचा अजून एक आजार. त्याचे नाव आहे ब्रॉन्कायटिस. त्याला मराठीमध्ये श्वसन नलिका दाह असे म्हटले जाते. यामध्ये श्वसन नलिका, लहान श्वसन वाहिन्या यामध्ये सूज येणे आणि मोठ्या प्रमाणावर कफ तयार होणे आणि त्यामुळे श्वास घेण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्रास होणे याला ब्रॉन्कायटिस किंवा श्वसन नलिका दाह असे पण म्हटले जाते. तर यामध्ये श्वास घेताना आणि श्वास सोडताना रुग्णाला भयंकर त्रास होतो. हा रोग किंवा हा आजार तीव्र किंवा सौम्य स्वरूपाचा असतो आणि हा फुफ्फुसाला कायमस्वरूपी दोष निर्माण करून देणारा असतो. हा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांना दोघांनाही होणारा आजार आहे. जास्तीत जास्त पुरुषांना जास्त इन्फेक्शन होते. तर आणि मृत्यूचे प्रमाण ही पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा ह्या आजाराने जास्त आहे. तर ह्या आजाराची लक्षणे काय आहेत? तर स्वरयंत्र, श्वसन नलिका यामध्ये आतमध्ये सूज येणे आणि त्यामध्ये कफ म्हणजे म्युकस भरपूर प्रमाणामध्ये साठणे, घट्ट होणे, त्यामुळे श्वास घेण्यास आणि श्वास सोडण्यामध्ये रुग्णाला त्रास होतो. पिवळा घट्ट कफ तयार होतो, ताप येतो, घसा दुखतो, सर्दी, नाक चोंदणे, छातीमध्ये दुखणे, छातीमध्ये घट्टपणा, त्यानंतर भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, वास न येणे, हे असे अनेक लक्षणे या ब्रॉन्कायटिस आजारामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर याची कारणे: अयोग्य आहार, चुकीचे राहणीमान, विरुद्ध आहार. जर आपण तळलेले, तेलकट, बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करत असेल, त्यानंतर आपण आपल्या प्रदेशातले न अन्न खाता बाहेरच्या प्रदेशामध्ये जे रेसिपी तयार होतात त्याचा आहार रोजच्या आहारामध्ये येणे, त्यानंतर प्रक्रिया केलेले पदार्थ, ब्रेड, बेकरीचे पदार्थ, पॅकबंद, बरेच दिवस तयार करून ठेवलेले पदार्थ, मुरवलेले पदार्थ असतात, ते जर वारंवार खाण्यात येत असतील तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिकचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढले जाते. त्यामुळे ॲलर्जी निर्माण होते आणि श्वसन संस्थेमध्ये जर टॉक्सिक तयार झालं तर हा ब्रॉन्कायटिस हा आजार आपल्याला उत्पन्न होतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती जर आपली कमी असेल तर हा त्रास वारंवार होतो. यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन असते, व्हायरल इन्फेक्शन असते किंवा फंगल इन्फेक्शन पण असते. जर आपले राहणीमान कोंदट, हवामान अस्वच्छ, जिथे प्रदूषण आहे त्या भागात जर आपले वास्तव्य असेल तरी सुद्धा आपल्याला हा आजार होण्याचा धोका आहे. किंवा एखादे औषध बऱ्याच दिवस जर एखाद्या रोगावर चालू असेल तर त्या औषधात साईड इफेक्ट म्हणून सुद्धा आपल्याला ब्रॉन्कायटिस हा आजार होऊ शकतो. त्यानंतर अनुवंशिक पण आहे. जर घरामध्ये आई वडिलांना जर हा त्रास होऊन गेला असेल त्यांच्या जीवनामध्ये तर आपल्याला पण हा आजार होऊ शकतो. ब्रॉन्कायटिसवर उपचार. आता आपण लक्षणे बघितली, आता उपचार बघणार आहोत. तर दूध आणि हळद रोज संध्याकाळी घेण्याची जर आपण सवय लावली तर आपण ह्या आजारापासून दूर राहू शकू. त्यानंतर जर हा आजार झाला तर कांद्याचा रस आपण जर अनुषपोटी सकाळी घेतला तरी आपल्याला यामधून आराम मिळू शकेल. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये इप्सम सॉल्ट जर टाकण्याची आपल्याला सवय झाली तरी सुद्धा आपल्याला हा आजार होणार नाही. त्यानंतर तुम्हाला ॲलोपॅथिक ट्रीटमेंट मी सांगतो. तर त्यामध्ये मॉक्सिसिप 400 mg गोळी रोज एक सकाळी जेवणानंतर घ्या. टॅबलेट डॉक्झलिन 400 सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट ओमनाकॉटिल 10 mg सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट लिओसेट एम सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट मॅक्स्ट्रा कोल्ड सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. आणि ॲसिडिटी वगैरे होऊ नये यासाठी आपल्याला पॅन 20 mg गोळी जेवणापूर्वी अर्धा तास सकाळ संध्याकाळ घ्या. त्यानंतर सिरप कोडिस्टार NF सिरप 10 मिली सकाळ दुपार संध्याकाळ घ्या. त्यानंतर रेसवास सिरप 10 मिली सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर घ्या. असा 7 दिवसाचा कोर्स करा. आणि
जर आपल्याला जास्त त्रास असेल तर आपण नेबुलाइज करणं गरजेचं आहे. त्यासाठी डिओलिन रेस्पल्स आणि बुडेसाल रेस्पल्स जर दोन्ही मिक्स करून आपण सकाळ संध्याकाळ 5 दिवस वाफ घेतली तरी सुद्धा आपल्याला हा त्रास कमी होऊन जाईल.